पाचव्या टप्प्यातलं मतदान संपलं। महाराष्ट्रात पाचही टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरलेलाच। राज्यात 49.15% मतदान तर देशामध्ये 57.65% मतदान। देशातल्या 428 लोकसभा मतदारसंघात मतदान संपलं। 115 लोकसभा मतदारसंघात मतदान शिल्लक। आता यूपी, बिहार, हिमाचलमध्ये निवडणुकीची रणधुमाळी। पालघरमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा। अजूनही मतदान केंद्रावर मतदान सुरूच। मतदान केंद्रावर संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू। मतदार येऊ नये त्यासाठी मोठा डाव। पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर। निवडणूक आयोगाच्या कारभारावर उद्धव ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा आढावा। तर कल्याण लोकसभेत रेकॉर्ड ब्रेक विजय होणार। मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। किती वाजले तरी चालेल, मतदान केंद्रावर थांबा। दिरंगाईमुळे घरी गेलेल्या मतदारांना ठाकरेंचं आवाहन। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक। निवडणुकीमध्ये राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे बावनकुळेंनी मानले आभार। ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये मतदानाची प्रक्रिया संथ गतीने। वारंवार तक्रार करून देखील सुधारणा नाही। वेळ वाढवून देण्याची नसीम खान यांची मागणी। नाशिकच्या बीडी भालेकर शाळेमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू। भालेकर शाळेचा गेट 6 नंतर करण्यात आला होता बंद। निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ। हजारो नागरिकांचं नाव मतदार यादीतून गायब। तर भिवंडी मतदारसंघात कल्याण पश्चिमेतील धक्कादायक प्रकार। महाराष्ट्रामध्ये कधीही 5 टप्प्यात मतदान झालं नाही। पंतप्रधान मोदींना जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून 5 टप्प्यात मतदान घेतलं। भास्कर जाधवांचा भाजपवर हल्ला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।